गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे समूर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ असा श्री स्वामी समर्थांचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या साथीने श्री स्वामी भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात कणकवली तालुक्यातील कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाली. आज सकाळपासूनच कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामी भक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दाखल झाले होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कणकवली तालुक्यातील कळसुली गावच्या निसर्गरम्य परिसरात श्री स्वामी समर्थ मठाची उभारणी उद्योजक श्री हनुमंत सावंत यांच्या पुढाकाराने करण्यात आली. या मठात स्वामी भक्त मोठ्या संख्येने येत असतात. या मठात दर गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद याचे आयोजन करण्यात येते. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवारी 10 जुलै रोजी सकाळपासूनच नित्यपूजा, अभिषेक, सत्यदत्त पूजा, प्रवचन, नामस्मरण, महाआरती, नैवेद्य तीर्थप्रसाद, महाप्रसाद, ग्रंथवाचन, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, हरिपाठ, महाआरती, स्थानिक सुस्वर भजने आदी कार्यक्रम पार पडले. या स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची दिवसभर अलोट गर्दी पाहायला मिळाली. कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा सोहळा कसा पार पडला पाहूयात.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ मठ कळसुली हरडी। मी श्री दिलीप भगवान सावंत या मठाचा सचिव या नात्याने बोलतोय। आज स्वामी समर्थ मठ कळसुली हरडी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु आई वडील ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, हेच आपले सर्व गुरु, ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला हे आपले गुरु, यांची आठवण म्हणून आज आणि आपला जो गुरु आहे त्याच्या आठवणीनिमित्त या मठामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त यावेळी सकाळी काकड आरती करण्यात आली। काकड आरतीनंतर नित्यपूजा, नित्यपूजेनंतर अभिषेकाचा आरंभ करण्यात आला। या प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री हनुमंतराव सावंत यांच्या माध्यमातून या मठाची स्थापना करण्यात आली। यांच्या पुरस्कृतच आहे ते। त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी अभिषेकानंतर या ठिकाणी श्री सत्यदत्त पूजा याचा आरंभ करण्यात आला। अनेक हजारो भाविकांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी श्री सत्यदत्त पूजेनंतर या ठिकाणी स्वामींचा नामजप, गुरूंचा नामजप केल्यानंतर या ठिकाणी महाआरती करण्यात आली। महाआरतीनंतर या ठिकाणी महानैवेद्य दाखवण्यात आला। महानैवेद्य स्वामी आणि श्री सत्यदत्त पूजेला दाखवल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्त गर्दीने घेतला। या ठिकाणी हा कार्यक्रम गेली 2 वर्ष या ठिकाणी विविध जे काही स्वामींचे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी आम्ही राबवले आहेत। गुरुपौर्णिमा, त्यानंतर महाशिवरात्र, त्यानंतर वर्धापन दिन आणि वेळोवेळी येणारे जे सण आहेत, एकादशी, कालची आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, या ठिकाणी सर्व सणांच्या वेळी या ठिकाणी विविध कार्यक्रमाने आवर्जून या ठिकाणी भक्तजन येत असतात आणि भक्तमय वातावरणात या ठिकाणी हा स्वामींचा मठ जो आहे तो रंगून जातो। ह्या स्वामींच्या मठामध्ये दर गुरुवारी अभिषेक, महाप्रसाद, आरती या कार्यक्रमाचा स्वाद घेत असतात। त्यानंतर महाप्रसादाचा लाभ दर गुरुवारी असतो। हजारो भाविक या ठिकाणी प्रत्येक वेळी उपस्थित असतात। या ठिकाणी स्वामींच्या कृपेने सर्वांच्या इच्छा फलश्रुती जातात। यापुढे स्वामींनी त्यावर अशाच प्रकारची कृपादृष्टी ठेवावी जेणेकरून प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतील आणि स्वामींच्या मठाची उन्नती होईल आणि या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढेल असं स्वामींचरणी प्रार्थना करतोय। आज गुरुपौर्णिमेनिमित्त जो काय हा कार्यक्रम राबवलेला आहे तो हनुमंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा घेण्यात आलेला आहे आणि आज 3 वर्ष सतत हा कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली तर आपण दिवसेंदिवस हा कार्यक्रमाची रूपरेषा वाढत चाललेली आहे आणि या ठिकाणी अशीच स्वामींनी सर्वांना प्रेरणा देऊ आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो।